नमस्ते मुलांनो, आज आपण भूगोलाचा पाठ शिकणार आहोत. पाठाचं नाव आहे भरती आणि ओहोटी. तुम्ही समुद्र बघितला आहे ना? समुद्राच्या पाण्यामध्ये बऱ्याच वेळा पाणी पुढे 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 येताना दिसतं. लाटा, पाण्याच्या लाटा पुढे पुढे येतात आणि काही वेळा त्या पाण्याच्या लाटा मागे मागे गेलेल्या असतात की समुद्राचा जो भाग आपण खेळायला वगैरे जातो की नाही, तो भाग असा रिकामा दिसतो, तिथे पाणी दिसत नाही. तर जेव्हा पाणी आत 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 गेलेलं असतं तेव्हा त्याला म्हणतात ओहोटी, आणि जेव्हा लाटा पुढे पुढे आलेल्या असतात तेव्हा त्याला म्हणतात भरती. तर समुद्रात ही भरती ओहोटी कशी येते, कशी निर्माण होते, त्याला कारणीभूत कोण आहे, त्याचे परिणाम काय होतात किंवा त्याच्यामुळे काय काय गोष्टी घडतात, हे सगळं आपल्याला आजच्या पाठात बघायचं आहे. तर सुरुवातीला हे जे चित्र दिले त्या दोन चित्रांचं तुम्ही नीट निरीक्षण करा. म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा पण पुस्तक सोबत ठेवा आणि त्या चित्रांचं निरीक्षण करा. त्याच्यात तुम्हाला काय दिसतंय, तर साधारणपणे त्या चित्रात असं दिसतंय की दोन्ही एकाच ठिकाणचे फोटो काढलेले आहेत. फोटो जे आहेत दोन्ही फोटो सेम सेम आहेत, एकाच ठिकाणचे फोटो काढलेले आहेत. फक्त एक फोटो आहे भरतीचा आणि दुसरा फोटो आहे ओहोटीचा. तर असे ते दोन फोटो दिलेले आहेत. त्यामुळे एका ठिकाणी पाणी जवळ आलेलं दिसतंय आणि एका ठिकाणी पाणी आत गेलेलं दिसतंय. तर असं या फोटोंमधून आपल्याला लक्षात येत आहे. तर ही भरती ओहोटी ही सागर जलाची दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे. सागरातील पाण्याची ठराविक कालावधीने बदल होत असतो. दर 12 तास 25 मिनिटांनी भरती ओहोटीचे एक चक्र पूर्ण होतं. आता तुम्हाला माहिती की चंद्र हा पृथ्वीभोवती म्हणजे पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरत असतो आणि तो फिरता फिरता जेव्हा पौर्णिमा आणि अमावस्या यावेळी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे एका सरळ रेषेत येतात तेव्हा भरती होत असते. का होते, तर पृथ्वीच्या म्हणजे सूर्य आणि चंद्र यांचं जो गुरुत्वाकर्षण बल असतं ते पृथ्वीवर कार्य करतं. त्यामुळे पृथ्वीवरचा जो पाण्याचा भाग आहे त्याच्यावर ते जास्त कार्य करतं आणि त्यामुळे ते ओढलं जातं आणि म्हणून भरती येते पाण्याला. हे पुढे आपण डायग्राममध्ये बघणारच आहोत. तर इथे फक्त मी तुम्हाला एवढं सांगते की याला जी वेळ लागते ते 12 तास 25 मिनटं. कारण काय की पृथ्वीभोवती फिरताना चंद्राला सुद्धा एक पूर्ण फेरी करायला 24 तास लागतात. 24 तास एक पूर्ण फेरी करायला. तर त्या दरम्यान एकदा भरती आली की पुन्हा 12 तासांनी भरती येत असते. म्हणजेच भरती ओहोटीचं हे जे चक्र आहे ते 12 तास 25 मिनटं 12 तास 25 मिनिटांनी अशी दोनदा भरती ओहोटी येत असते. तर पृथ्वीवरील जलावरणामध्ये सातत्याने घडणारी ही घटना वरवर पाहता सहज आणि स्वाभाविक वाटते, परंतु त्याचा थेट संबंध सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रोत्सारी बल यांच्याशी असतो. मी जे आत्ता तुम्हाला म्हटलं की नाही की चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांचं जे गुरुत्वाकर्षण बल असतं म्हणजे स्वतःकडे खेचून घेण्याचं जे बल आहे, जी ताकद आहे, किंवा केंद्रोत्सारी बल. केंद्र म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचं सेंटर, समजा आता माझा हाताचा हा सेंटर आहे तर याला म्हणतात केंद्र. मग इकडे ओढून घेण्याचं जे बल आहे त्याला म्हणतात केंद्रोत्सारी बल. तर केंद्रोत्सारी बल आणि गुरुत्वाकर्षण बल हे चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये असलेलं हे जे बल आहे याच्यामुळे भरती ओहोटी होत असते. आता त्यांनी एक प्रयोग इथे करायला सांगितला की वही घ्यायची आणि वहीवरती असा खडू फिरवायचा. म्हणजे आता समजा मी असं खेळते तर काय होतं आहे की तो खडू आधी जागच्या जागी हलतो आणि मग नंतर तो मी ज्या दिशेने हलवते ह्या दिशेने असं हलवते की नाही तर त्याच्या विरुद्ध दिशेने तो खाली पडतो. बरोबर, हे झालं एक. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं की कडीच्या डब्यात पाणी घ्या आणि कडी हातात धरून डबा गरगर फिरवा. आता हा प्रयोग तुम्ही घरी करून बघा, कारण माझ्याकडे डबा नाही आता. तर कडीचा डबा किंवा बादली घ्या, बादलीमध्ये पाणी टाकायचं आणि असं गोल फिरायचं आणि बादली पण अशी फिरवायची. काय होतं, ते पाणी सांडतं का खाली?
तर ते तुम्ही बघा काय होते ते. त्याच्याऐवजी मी तुम्हाला हे बाटलीचं दाखवते की ही बाटली आहे, इथे इथपर्यंत पाणी आहे आणि मी असं फिरवणार आहे. तेव्हा काय होतं ते बघायचं. तुमच्या लक्षात येत आहे का? असं असं फिरवताना ही जी लेवल आहे पाणी इथपर्यंत जाते आणि ह्याच दिशेने पाणी वर जाते. कसं आहे? पाणी ह्याच दिशेने वर जाते म्हणजे काय होतं, हे जे काही सेंटर आहे या सेंटरकडून ते विरुद्ध दिशेने वर वर जाते आणि ज्या दिशेने आपण हलवले त्याच दिशेने ते त्या दिशेकडेच म्हणजे केंद्रापासून विरुद्ध दिशेला ते जाते. दुसरं आहे, मिक्सरच्या भांड्यात पाणी घेऊन मिक्सर चालू करा. तुमच्या आईने कधी काम करताना तुम्ही बघितलं असेल तर मिक्सर फिरवतो की नाही, तेव्हा जे ट्रान्सपरंट भांडं असतं ज्याच्यामध्ये आई ज्यूस करते किंवा लस्सी वगैरे करते, तर त्याच्यात ते टाकलं, समजा आपण अर्ध्या भांड्यापर्यंत टाकलं आणि फिरवलं तर काय होतं, ते असं 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 फिरत वर येतं, असं असं फिरत वर येतं. बटन बंद केलं की ते पुन्हा खाली जातं, बटन चालू केलं की ते पुन्हा वर येतं. म्हणजे काय की केंद्राकडून ते वरच्या दिशेने तर ते जे काही ज्यूस असेल किंवा लस्सी असेल ते वर येत असतं आणि सेंटरकडनं म्हणजे केंद्राकडनं विरुद्ध दिशेला ते येत असतं. गोफण किंवा पंखा फिरतानाचं निरीक्षण करा. आता तुम्ही जेव्हा पंखा लावता ते बटन चालू केल्यावर काय होतं, पंखा हळूहळू हळूहळू फिरायला लागतो आणि जेव्हा तो फिरतो तेव्हा हवा कशी होते, सगळीकडे अशी हवा पसरते. म्हणजे त्या पंख्याच्या जवळ जी हवा असेल तो ती हलवतो आणि हवा अशी 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 पसरते. सेम तसंच गोफण जी असते, शेतामध्ये पक्षी येतात दाणे खायला, बरोबर. मग हे पक्ष्यांनी दाणे खाऊ नये म्हणून शेतकरी माणूस काय करतो की दोरामध्ये ते जे गोफण असते त्याच्यामध्ये दगड अडकवतो आणि असा गोल 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 फिरवतो आणि असा टाकतो. मग तेव्हा काय होतं, गोल 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 फिरवल्याने हे जे काही आहे हे सेंटर आहे, या सेंटरच्या भोवती गोल 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 फिरून तो दगड बाहेरच्या दिशेला फेकला जातो. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टींचं निरीक्षण करायचं आहे आणि हे जनरली आपण करतो, पण तुमच्या कधी लक्षात आलं नसेल तर तुम्ही या गोष्टी करून बघू शकतात. आलं लक्षात? त्याच्यानंतर त्यांनी सांगितले अर्धा पेला पाणी घेऊन हातात घेऊन एका दिशेने सावकाश गोल फिरवत राहा. काय घडतं, आता हा माझ्याकडे स्टीलचा पेला आहे, हा पेला स्टीलचा आहे, त्याच्यामुळे याच्यात काय होतं तुम्हाला कळणार नाही. तुम्ही घरी काय करा, काच, जसं मी बॉटलचं सांगितलं की नाही असं सेम असंच होणार की ते पाणी असं असं फिरवलं आपण, हे असं 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 फिरवलं तर काय होणार की ते पाणी वर 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 हलणार. अर्धा पेला पाणी घेतलं, वर वर हलणार आणि विरुद्ध दिशेने, म्हणजे आपण इकडून सुरू करतो तर ते इकडे नाही वळणार, इकडेच वळणार. केंद्राच्या विरुद्ध दिशेने किंवा हलवण्याच्या विरुद्ध दिशेने. नंतर त्यांनी सांगितले की हे काय आहे, कीचेन, बरोबर. मग ही कीचेन काय करायचं, बोटात अडकवली. आता समजा मी बोटात अडकवली तर ती काय आहे, खाली आहे, म्हणजे गुरुत्वाकर्षण बलामुळे ती अशी खाली लटकलेली, वरती लटकली आहे का, नाही, खाली लटकली. म्हणजेच काय की आता तिच्यावर कोणतं बल आहे, कार्य करत आहे, गुरुत्वाकर्षण बल. मग आता हिला जर मी असं 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 फिरवलं तर काय झालं, ही ह्या केंद्राच्या बाहेरच्या दिशेने गोल गोल फिरायला लागली, केंद्राच्या बाहेरच्या दिशेने गोल गोल फिरायला लागली. आलं लक्षात? तर हे सगळे त्यांनी निरीक्षण करायला सांगितले या सगळ्या कृतींचं आणि याच्यावर तुम्हाला चर्चा करायला सांगितली. का होतंय ते मी तुम्हाला म्हणजे उदाहरणाचं स्पष्टीकरण देताच तुम्हाला सांगितलेले. वरील सर्व कृतींमध्ये केंद्रोत्सारी बल परिणाम करताना पाहायला मिळतात. केंद्रोत्सारी बल गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करतं. म्हणजे जेव्हा पृथ्वीचा गोल आहे त्याचं सेंटर तिथे काय असतं, गुरुत्वाकर्षण बल, आणि पृथ्वीच्या बाहेरच्या दिशेला, आतल्या दिशेला गुरुत्वाकर्षण बल आणि बाहेरच्या दिशेला केंद्रोत्सारी बल. म्हणजे केंद्राच्या विरुद्ध दिशेला, पृथ्वीच्या केंद्राच्या विरुद्ध दिशेला आहे केंद्रोत्सारी बल आणि केंद्राच्या दिशेने जे आहे ते गुरुत्वाकर्षण बल.
तर हे दोघं परस्पर विरोधी कार्य करतात. याचा अनुभव तुम्ही स्वतः घेतला असेल. म्हणजे जत्रेमध्ये चक्राकार पाळण्यात बसल्यावर वेगाने फिरणाऱ्या चक्राच्या बाहेरच्या दिशेने तुमचा पाळणा झुकलेला दिसतो. म्हणजे तुम्ही जेव्हा जत्रेमध्ये फिरतात किंवा असा जो पाळणा असतो, घोड्यावर बसतात छोटी मुलं, तर घोड्यावर बसताना ते फिरतात की नाही गोल गोल गोल, तर ते बाहेरच्या दिशेने येतात घोडे. आलं लक्षात? किंवा पाळणा असेल तर तो सुद्धा बाहेरच्या दिशेने येतो. दुसरी गोष्ट, तुम्ही छोटं बाळ जर घेतलं आणि बाळाला असं धरलं, इथे पोटाला धरलं आणि त्याला असं असं फिरवलं, तर फिरवल्यावर काय होतं, ते बाळाचे पाय असे बाहेरच्या दिशेने येतात. बरोबर? म्हणजेच काय, केंद्राच्या विरुद्ध दिशेला ते सगळं जात असतं. आता केंद्रोत्सारी बल आणि गुरुत्वीय बल यांचं काय आहे ते आपण बघूया. म्हणजे कशा पद्धतीने कार्य करतात किंवा ते काय आहे एक्झॅक्टली. परिवलनामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बल किंवा प्रेरणा मिळते. ही प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेत कार्य करते. तिला केंद्रोत्सारी प्रेरणा असे म्हणतात. आता पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते. बरोबर? त्याला काय म्हणतात? परिवलन. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात, म्हणजे 1 दिवस लागतो. आणि ती स्वतःभोवती फिरत असते. तर त्या एक प्रकारचं बल किंवा प्रेरणा त्या परिवलनामुळे तिला मिळते. तर त्याला म्हणतात केंद्राच्या विरुद्ध दिशेला मिळतं म्हणून त्याला म्हणतात केंद्रोत्सारी प्रेरणा. म्हणजे जी तेव्हा फिरत असते तेव्हा तिला तिच्या सेंटरकडनं, पृथ्वीच्या सेंटरकडनं प्रेरणा मिळते म्हणून ती अशी फिरत असते. तर तिला म्हणतात केंद्रोत्सारी प्रेरणा किंवा केंद्रोत्सारी बल. पृथ्वीवरील कोणती वस्तू अशा प्रेरणेमुळे पृथ्वीच्या भोवती असलेल्या अवकाशात फेकली जाऊ शकते. म्हणजे असं जेव्हा फिरतात तेव्हा जसं मी तुम्हाला सांगितलं की नाही, हे जे आहे चावी मी जी अशी फिरवून दाखवली तर ही बाहेर जाते की नाही, तशी पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती अशी फिरत असते तेव्हा पृथ्वीवरच्या वस्तू बाहेर फेकल्या जाऊ शकतात. पृथ्वीवरच्या वस्तू बाहेर फेकल्या जाऊ शकतात, पण त्या फेकल्या जात नाही. का नाही जात? कारण पृथ्वीच्या आत असतं गुरुत्वाकर्षण. आलं लक्षात? म्हणजे गुरुत्वाकर्षण आणि केंद्रीय बल हे दोघं परस्पर विरोधी कार्य करतात. त्यामुळे पृथ्वी जरी स्वतःभोवती फिरत असेल आणि सूर्याभोवती फिरत असेल तरीही तिच्यावर असलेल्या वस्तू ज्या आहेत किंवा आपण स्वतः घरं हे सगळं ते खाली पडत नाही, कारण हे दोन्ही बल त्यांच्यावर कार्य करत असतं. आलं लक्षात? आता भरती ओहोटी. सागर जलाला येणाऱ्या भरती ओहोटीस पुढील घटक कारणीभूत असतात. चंद्र, सूर्य यांचे गुरुत्वीय बल, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल. म्हणजे भरती ओहोटीसाठी कारणीभूत ठरणारे घटक. भरती ओहोटी म्हणजे समुद्रामध्ये पाणी किंवा लाटा पुढे पुढे येतात किंवा लाटा आतात जाऊन पाणी मागे जातं. ही जी घटना आहे ही घडण्यासाठी काही घटक कारणीभूत ठरतात. त्याच्यातलं पहिलं आहे चंद्र सूर्य यांचं गुरुत्वाकर्षण बल आणि पृथ्वीचं पण गुरुत्वाकर्षण बल हे कारणीभूत ठरतं. तर पृथ्वीचे सूर्याभोवतीचे फिरणे आणि चंद्राचे अप्रत्यक्षपणे पृथ्वीभोवती फिरणे. म्हणजे तुमच्या लक्षात येतं की पृथ्वी जी आहे ती सूर्य जो आहे सूर्याभोवती फिरत असते. बरोबर? आणि चंद्र जो आहे तो पृथ्वीभोवती फिरत असतो. म्हणजे चंद्र पृथ्वीभोवती फिरता फिरता सूर्याभोवती पण फिरतो. बरोबर? म्हणजे नकळतपणे तो सूर्याभोवती पण फिरत असतो. परिवलनामुळे पृथ्वीवर निर्माण होणारी केंद्रोत्सारी प्रेरणा आणि पृथ्वीच्या परिवलनामुळे स्वतःभोवती फिरण्यामुळे निर्माण होणारी केंद्रोत्सारी प्रेरणा या सगळे घटक त्याला कारणीभूत ठरतात. आता कसे ठरतात? तर तुम्ही ह्या आकृतीचं नीट निरीक्षण करायचं. ही जी आकृती आहे आकृती 3.6 हिचं नीट निरीक्षण केल्यावर तुमच्या लक्षात येईल की उत्तर ध्रुव, त्याच्या एका बाजूला चंद्राचं गुरुत्वाकर्षण, भरती, केंद्रोत्सारी बल आणि इथे गुरुत्वाकर्षण बल. आता हे जे दाखवलं तर तुमच्या लक्षात येईल की पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आलेले. एका रेषेत आल्यामुळे काय होतं? चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल असतं
त्याच्यामुळे आणि इकडे सूर्य, त्यांनी ते दाखवलं नाही, पण त्यामुळे काय होतं, चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीच्या भागावरती परिणाम करतं आणि परिणाम केल्यामुळे काय होतं की त्याचं पाणी जे आहे ते पुढे पुढे ओढलं जातं, म्हणून ह्या भागामध्ये भरती होते आणि त्याचवेळी त्याच्या विरुद्ध दिशेला सुद्धा भरती येते. पण त्याच्या काटकोनामध्ये म्हणजे जेव्हा त्यांनी सांगितले ते पुढे दिलेलं आहे तसं, तर इकडे दिले ओहोटी आणि इथे पण ओहोटी होते, ओहोटी विरुद्ध दिशेला आणि भरती या विरुद्ध दिशेला. तर हे कसं होतं आहे हे खाली आपण वाचूया. सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे, त्यामुळे पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करते. चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीमुळे भरती ओहोटी होत असते. पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती आणि ओहोटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणी त्याच वेळी अनुक्रमे भरती ओहोटी येते. हा पृथ्वीच्या केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे. त्यांनी काय सांगितलं आता की सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्या ज्या गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रोत्सारी बल याचा हा परिणाम आहे. पण मग कसा, तर चंद्र हा सूर्याच्या मानाने चंद्र हा पृथ्वीच्या जास्त जवळ आहे, बरोबर. सूर्य जर इथे असेल तर पृथ्वी असेल तर चंद्र इथे, म्हणजे चंद्र आणि पृथ्वी यांचं अंतर कमी आहे. त्यामुळे चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल जे आहे ते सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करतं पृथ्वीवरती. आणि म्हणून जेव्हा पृथ्वी, चंद्र, सूर्य यांचं एक ठराविक स्थिती निर्माण होते, म्हणजे सरळ असतील, सरळ रेषेत असतील किंवा काटकोनात असतील, आता काटकोनातलं पुढे आहे आपल्याला दिलेलं, पण सरळ स्थितीत असतील तेव्हा काय होतं की चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे त्या भागामध्ये भरती येते आणि पृथ्वीच्या केंद्रोत्सारी बलामुळे काय होतं दुसऱ्या भागामध्ये ओहोटी. म्हणजे जर इथे पृथ्वी आहे, इकडे चंद्र आहे, तर पृथ्वीच्या ह्या भागात आणि ह्या भागामध्ये काय होतं, भरती येते, म्हणजे पाणी बाहेरच्या दिशेने येतं आणि पृथ्वीच्या केंद्रोत्सारी बल जे आहे की केंद्राकडून विरुद्ध दिशेने कार्य करणार. गुरुत्वाकर्षण काय करतं, केंद्राच्या दिशेने कार्य करतं, म्हणजे सगळ्या वस्तू अशा ओढल्या जातात आणि हे विरुद्ध दिशेने कार्य करतं. तर केंद्रोत्सारी बलामुळे काय होतं, ते जे पाणी आहे ते समुद्राच्या आतल्या भागात जातं आणि म्हणजे ओहोटी होते. आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे काय होतं, समुद्रातल्या पाण्याच्या लाटा मोठ्या बाहेर येतात, म्हणजेच भरती येते. तर हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आता त्यांनी काय सांगितलं, ज्यावेळी 0° रेखावृत्तावर भरती असते त्याचवेळी त्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे 180° रेखावृत्तावरती पण भरती असते. म्हणजे तुम्हाला जर मागचा भूगोल शिकलेला आठवत असेल तर भूगोलामध्ये काय असतं की पृथ्वीच्या गोलावर आपण मागे बघितलेलं रेखावृत्त, अक्षवृत्त आठवते थोडंफार. आडव्या रेघा ज्या असतात त्यांना म्हणतात अक्षवृत्त. पृथ्वीचा जो गोल आहे त्या गोलावरती आपण गोलावर प्रत्यक्ष पृथ्वीवर नाही, कारण या काय इमॅजिनरी रेखा आहे, म्हणजे काल्पनिक रेखा आहेत. त्यामुळे पृथ्वीच्या गोलावर ज्या आडव्या रेषा असतात त्यांना म्हणतात अक्षवृत्त आणि ज्या उभ्या रेषा असतात त्यांना म्हणतात रेखावृत्त. तर पृथ्वीच्या 0° रेखावृत्ताच्या विरुद्ध असतं 180° रेखावृत्त. आलं लक्षात. तर त्यांनी काय सांगितलंय की पृथ्वीच्या 0° रेखावृत्ताच्या भागावर जर भरती असेल तर त्याच वेळी 180° भागाच्या रेखावृत्तावर सुद्धा काय असते, भरती असते. मग त्यांनी काय सांगितलंय की त्याच वेळी रेखावृत्तांना काटकोन स्थितीमध्ये ओहोटी असते. म्हणजे आता हे झालं, इकडे झालं भरती, इकडे झाली भरती, मग याला काटकोन करणारा काय आहे, इकडचा भाग. मग हा जो काटकोन करणार, कारण हा कसा आहे, हे असं आकृतीमध्ये बघा, आकृतीमध्ये काय दाखवलंय, ही अशी रेषा, ही अशी. मग
ही जी आहे ही काय काटकोन करणारी दिशा. मग ह्या काटकोन करणाऱ्या दिशेला ओहोटी असते. मग हे रेखावृत्त कोणते येत आहे लक्षात? तर जर 0° रेखावृत्त आणि मूळ 0° म्हणजे मूळ रेखावृत्त आणि 180° रेखावृत्त या दोन रेखावृत्तांवर जर भरती असेल तर वरचं आणि खालचं म्हणजे काय म्हणता येईल त्याला काटकोनामध्ये येणारं 90° पूर्व रेखावृत्त आणि 90° पश्चिम रेखावृत्त इथे ओहोटी असते. पुस्तकामध्ये तसं दिलेलं नाही आहे. पुस्तकामध्ये प्रश्न विचारला आणि तुम्हाला शोधायला सांगितलं आहे, त्यामुळे हा भाग लक्षात ठेवायचा. पुस्तकात त्यांनी काय सांगितलं आहे की त्याच वेळी या रेखावृत्तांना काटकोन स्थितीमध्ये ओहोटी असते. म्हणजे ज्या 0° रेखावृत्त आणि 180° रेखावृत्तावर जेव्हा भरती असते तेव्हा त्याच रेखावृत्तांना काटकोन स्थितीत असणाऱ्या याच्यावरती ओहोटी असते. तर मग ते रेखावृत्त कोणते असतील, जिथे ओहोटी असते ते रेखावृत्त कोणते असतील, तर ते तुम्हाला शोधायला सांगितले. का सांगितले? कारण तुम्ही हे मागे शिकलेला आहात ना, म्हणून. तर तुम्ही काय लक्षात ठेवा की 0° आणि 180° याला काटकोनात छेदणारे कोण आहेत? 90° आणि 90° पूर्व रेखावृत्त आणि 90° पश्चिम रेखावृत्त. तर त्याच्यावरती ओहोटी असते. समजलं? आता पुढचा प्रकार आहे भरती आणि ओहोटीचे प्रकार कोणते. म्हणजे भरती आणि ओहोटीचे प्रकार हे कसे असतात, तर चंद्राच्या ज्या कला असतात त्या हिशोबाने भरती ओहोटीचं जे रोज घडतात ते चालू असतं. भरती ओहोटी जी होते ती चंद्राच्या कलांच्या हिशोबाने, म्हणजे जे मी म्हटलं मगाशी पौर्णिमा आणि अमावस्या या दरम्यान भरती येते. तर मग त्यानुसारच थोडंसं भरती आणि ओहोटींचे प्रकार आहेत की कमी कोणती जास्त कोणती. तसं ज्याप्रमाणे रोजच्या रोज भरतीच्या वेळा बदलतात त्याचप्रमाणे भरतीची कक्षा देखील कमी अधिक होते. आता कक्षा म्हणजे काय, तर भरती जी येते तिच्या लाटा केवढ्या मोठ्या आणि ती किती पुढेपर्यंत जाते याला म्हणतात कक्षा. म्हणजे भरतीच्या लाटा इथपर्यंतच आल्या का इथपर्यंत आल्या, हे जे काही अंतर आहे म्हणजे किनाऱ्यापर्यंत भरतीच्या लाटा किती अंतरापर्यंत येतात, पूर्ण किनाऱ्याच्या पुढे जातात का थोडंसं अलीकडेपर्यंतच येतात, हे सगळं जे आहे याला म्हणतात कक्षा. तर ही कक्षा कमी अधिक होत असते. सर्वसाधारणपणे अमावस्येला आणि पौर्णिमेला ती सर्वात मोठी असते, तर अष्टमीच्या दिवशी ती नेहमीपेक्षा लहान असते. त्यांनी काय सांगितलं आहे की पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी भरती सर्वात मोठी असते आणि अष्टमीला ती सर्वात लहान असते. कारण इथे चित्र फोटो आहे का बघू, नाही हे नाही येते पण इथे दिलेलं आहे तसं बघूया. तर ह्याच्यावरनं म्हणजे पौर्णिमा अमावस्येला मोठी भरती असते आणि अष्टमी किती वेळा येते, एक शुक्ल पक्षामध्ये येते आणि एक कृष्ण पक्षात, म्हणजे 2 वेळा अष्टमी येते. शुक्ल पक्ष कोणता माहिती आहे, लक्षात आहे? अमावस्येनंतर शुक्ल पक्ष सुरू होतो आणि पौर्णिमेनंतर कृष्ण पक्ष सुरू होतो. तर अमावस्येनंतर जी अष्टमी येते ती अष्टमी आणि पौर्णिमेनंतर जी अष्टमी येते ती अष्टमी. या अष्टमीच्या वेळी जी भरती आलेली असते ती थोडी कमी प्रमाणात असते आणि पौर्णिमेला किंवा अमावस्येला जी भरती येते ती जास्त प्रमाणात असते. तर जी जास्त प्रमाणात भरती येते त्याला म्हणतात उधाणाची भरती. म्हणजे भरतीचे जे प्रकार कोणते ते मी म्हटलं ना, तर त्याच्यामध्ये उधाणाची भरती आणि दुसरी आहे भांगाची भरती. तर उधाणाची भरती म्हणजे काय ते आता आपण बघूया. चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करण्याच्या प्रेरणा अमावास्या आणि पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात, त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते आणि त्या दिवशी उधाणाची भरती येते, जी सरासरीपेक्षा फारच मोठी असते. आकृती 3.7 मध्ये पहा. भरतीच्या ठिकाणी पाण्याचा फुगवटा झाल्यामुळे ओहोटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोलपर्यंत ओसरते.
ती उधाणाची ओहोटी. त्यांनी काय सांगितलं आहे आणि हा डायग्राम बघायचा किती 3.7. तुम्ही पुस्तक घ्या, इथून मी तुम्हाला दाखवतो, दिसणार नाही आहे. तर तुम्ही पुस्तकातली आकृती नीट बघा. त्याच्यामध्ये काय दिसतंय की इथे पृथ्वी आहे, चंद्र आहे आणि सूर्य आहे. तेव्हा जेव्हा पृथ्वी, चंद्र, सूर्य एका लाईनमध्ये आलेले आहेत, ही स्थिती कधी असते? पौर्णिमेला असते आणि अमावस्येला असते. तर त्यावेळी काय होतं? सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती, चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती ह्या एका दिशेने कार्य करतात आणि त्यामुळे मोठी भरती येते. आणि मोठी भरती आल्यामुळे पृथ्वीवरचं जे पाणी आहे की नाही ते जास्त बाहेरच्या दिशेने जातं, म्हणजे समुद्रातून किनाऱ्याकडे जास्त जातं. आणि मग काही ठिकाणचा जो काटकोनातला भाग आहे तिकडची पाणी आतमध्ये जातं. हे पाणी जास्त पुढे जातं, हे पाणी आतमध्ये जातं. म्हणजे याला उधाणाची ओहोटी म्हणतात. म्हणजे सर्वात जास्त पाणी कमी झालेलं आहे, जास्त प्रमाणात पाणी कमी म्हणजे आत गेलेलं आहे. आणि इकडे जास्त प्रमाणात पाणी किनाऱ्याच्या दिशेने आलं आहे, म्हणून याला म्हणतात उधाणाची भरती आणि ही उधाणाची ओहोटी. आलं लक्षात? तर हा डायग्राम लक्षात ठेवायचा आहे, प्रॅक्टिस करायची, काढायची आणि नावं पण द्यायची आहेत, नावं देऊन सराव करायचा आहे. हा पण डायग्राम जो आहे 3.6, 3.7 हे जे डायग्राम आहेत ते आकृत्या, त्यांचा सराव करायचा आहे आणि नावं देण्याचा पण सराव करायचा आहे, कारण हे परीक्षेला येऊ शकतं. आता दुसरा प्रकार आहे भांगाची भरती ओहोटी. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून 2 वेळा तो पृथ्वी आणि सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो. ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अष्टमीला येते. या 2 दिवशी भरती निर्माण करणाऱ्या चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोन दिशेत कार्य करत असतात. त्यामुळे सूर्यामुळे ज्या ठिकाणी भरती निर्माण होते तेथे पाण्यावर काटकोनात असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचाही परिणाम दिसून येतो. त्यामुळे निर्माण झालेल्या पाण्याची पातळी, भरतीच्या पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी चढते आणि नेहमीच्यापेक्षा ओहोटी कमी उतरते, कारण चंद्र आणि सूर्य यांचे आकर्षण एक दुसऱ्यास पूरक न होता परस्पर काटकोनात असते आणि म्हणून त्याला भांगाची भरती म्हणतात. आता तुम्ही ही जी आकृती आहे, आकृती 3.8 ही जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल की इथे सूर्य आहे आणि इथे पृथ्वी आहे आणि याला काटकोनात इकडे चंद्र आहे. म्हणजे जिकडनं सूर्याचं आणि चंद्राचं हे काय आहे, काटकोनात त्यांचं परस्पर मिलन होतं म्हणतात किंवा ती भेटतात असं. तर त्यामुळे काय होतं, दोघांचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे ते एकसारखं म्हणजे एकावर एक जोडून कार्य करत नाही. आलं लक्षात? तर त्यामुळे ते एकसारखं कार्य करत नाही, तर ते परस्परांना काटकोनात भेटतात, त्यामुळे ते नीट कार्य होऊ शकत नाही. म्हणून ही भरती जी असते ती सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने होणारी भरती आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने होणारी भरती याचा जो परिणाम असतो भरतीचा तो कमी असतो आणि त्या मानाने ओहोटी जास्त असते. म्हणजे ओहोटीच्या ठिकाणचं पाणी जास्त असतं आणि भरती मात्र हळूहळू थोडीशी पुढे आली आहे, थोडंसं किनाऱ्याकडे पाणी आलं आहे असं दिसतं, म्हणून याला म्हणतात भांगाची भरती. आलं लक्षात? आता पुढचा भाग आहे भरतीचे परिणाम. भरती ओहोटी दोघांचे परिणाम. भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात, त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो. म्हणजे जेव्हा समुद्राचं पाणी बाहेरच्या दिशेने, तुम्हाला खाडी म्हणजे काय माहिती आहे, लक्षात आहे का? खाडी म्हणजे काय? खाडी म्हणजे जेव्हा नदी वाहत वाहत समुद्राला येऊन मिळते, बरोबर? नदी डोंगराळ भागातून, गावातून वाहत वाहत येऊन समुद्राला मिळते, मग नदीचं पाणी समुद्रामध्ये शिरतं. पण ज्या ठिकाणापर्यंत समुद्राचं पाणी नदीच्या मुखातून आत शिरतं त्या भागाला म्हणतात खाडी. काय सांगितलं मी? समुद्राचं पाणी म्हणजे नदी समुद्राला येऊन मिळते, पण समुद्राचं पाणी नदीच्या मुखातून जिथपर्यंत आत गेलेलं असतं त्या भागाला म्हणतात खाडी. मग जेव्हा समुद्रामध्ये भरती येत असते, ते पाणी किनाऱ्याकडे येत असतं, तर त्याच वेळी ते त्या खाडीमध्ये सुद्धा जातं
आणि समुद्राच्या पाण्याबरोबर काय नुसतं पाणीच जातं असं नाही, तर त्या पाण्याबरोबर मासे, छोटे मोठे मासेसुद्धा त्या खाडीमध्ये जातात आणि त्यामुळे खाडीमध्ये जे मासेमारी करणारे लोक असतात, मच्छीमार असतात किंवा कोळी बांधव असतात, तर त्यांना तिथे मासेमारी करायला फायदा होतो. कारण त्या याच्यामुळे भरपूर मासे तिथे, भरतीमुळे तिथे भरपूर प्रमाणात त्यांना मासे मिळू शकतात, त्यामुळे त्यांचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालतो. दुसरं आहे, भरती ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो आणि किनारा समुद्र किनारा स्वच्छ होतो. आता पाणी आत जातं, बाहेर येतं, तसं ते पुन्हा आत जातं. पाणी बाहेर येतं, पुन्हा आत जातं. याच्यामुळे काय होतं की समुद्राचा जो किनारा असेल तिथे काही खराब असेल, कचरा असेल, झाडांची पानं असतील, कोणी काही कचरा टाकलेला असेल, तर तो पुन्हा पाण्याबरोबर आत जातो. त्यामुळे समुद्र किनारा कसा स्वच्छ होतो आणि मग आपण फिरायला गेलो तिथे की छान वाटतं. की घाण 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 पडली असेल तर आपल्याला आवडतं का? नाही आवडत. पण ते भरतीमुळे ते पाणी आत घेऊन जातं त्या कचऱ्याला आणि त्यामुळे समुद्र किनारा कसा होतो? स्वच्छ होतो. दुसरं, बंदरे गाळाने भरत नाहीत. म्हणजे बंदर म्हणजे काय आहे लक्षात? नाही. रेल्वे स्टेशन म्हणजे काय? ज्या ठिकाणी गाडी थांबते त्याला रेल्वे स्टेशन म्हणतात ना. तसंच ज्या ठिकाणी दूरवर गेलेल्या बोटी येऊन थांबतात, जहाजं, बोटी, गलबतं येऊन थांबतात, त्या ठिकाणाला म्हणतात बंदर. मुंबई हे कसं आहे? बंदर आहे मुंबईला मोठमोठी जहाजं असतात, छोट्या छोट्या होड्या असतात, हे सगळं येऊन तिथे थांबतं, तर त्याला बंदर असे म्हणतात. आणि समुद्र किनाऱ्यामुळे काय होतं की ही वाळू बाहेर येते तसं आत जाते पाणी, मग त्यामुळे ती वाळू आत घेऊन जाते, त्यामुळे त्या भागामध्ये खूप सारी वाळू साठून राहत नाही. आलं लक्षात? म्हणजे दगडगोटे असतात काही ठिकाणी, पण वाळू साठून राहत नाही. वाळू 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 साठली तर मग तिथे परत काय म्हणता येईल ते होड्यांना लावणं, म्हणजे जे होडी थांबवायची असते की नाही, त्याला पण अडचण निर्माण होऊ शकते. की खूप जास्त जर वाळू झाली तर त्यांना लावणं किंवा त्यांना काढणं अवघड होऊ शकतं. त्यामुळे बंदरं गाळाने भरत नाही भरती ओहोटीमुळे. त्यामुळे हा एक फायदा आहे. भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात आणि जेव्हा भरती असेल तर मोठी मोठी जहाजं असतील तर ती जहाजं बंदरात आणणं, जेव्हा पाणी असं असं येतंय तर त्याच्यावरती बसलेलं जहाज असं असं येणं सोपं, हो की नाही? जहाज काय करतंय? पाण्यावर तरंगतंय आणि मग जेव्हा पाणी असं असं चालतंय तेव्हा ते येणं सोपं होतं. नंतर भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते. आणि जनरली मिठागरं कुठे असतात? मिठागर म्हणजे काय? मागच्या वेळी आपण शिकलेलो आहे. मिठागर म्हणजे काय? की जिथे समुद्राचं पाणी साठवून त्यापासून मीठ तयार केलं जातं त्याला मिठागरं असं म्हणतात. ही मिठागरं जनरली समुद्राच्या बाजूला असतात. आपल्या इथे कुठे आहे? मुंबईला वसईला मिठागरं आहेत. आपण सहलीला जाताना बघितले होते. तर ते मिठागरं जे आहेत त्याच्यामध्ये काय होतं, लाटांमुळे पाणी जे येतं तर काही अगदी जवळ असतात तर त्यामुळे ते तसं पाणी येतं. काही वेळा त्याचं आणून हे करावं लागतं. तर हे जे पाणी आहे हे पाणी त्या मिठागरांची जी चौकोन केलेले असतात, काय म्हणता येईल, वाफ्यांसारखं, जसं आपण भाजीपाला लावताना वाफे करतो तसेच हे पाणी साठवण्यासाठी सुद्धा असे चौकोन चौकोन केलेले असतात की ज्याच्यामध्ये ते पाणी साठवलं जातं आणि मग त्याचं इव्हॅपरेशन म्हणजे काय, बाष्पीभवन होतं आणि बाष्पीभवन झाल्यानंतर खाली मीठ शिल्लक राहतं. तर मिठागरामध्ये काम करणं सोपी गोष्ट नाही आहे. कारण मागे मी एक लेख वाचला होता, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की जे मिठागरात काम करणारे जे लोक असतात त्यांना एकतर मीठ कधी तयार होणार, बाष्पीभवनामुळे मीठ तयार होतं, बरोबर, हे तर लक्षात आहे. तर बाष्पीभवन केव्हा जास्त होतं? उन्हाळ्यामध्ये. मग उन्हाळ्यामध्ये उन्हाची ताकद किती असते? खूप, म्हणजे ऊन खूप प्रमाणात असतं आणि ते खूप पडलेलं ऊन ते मिठामध्ये म्हणजे पाण्यामध्ये जातं, त्यामुळे वाफ होते आणि मीठ शिल्लक राहतं आणि ते त्यांना खालीवर करायचं असतं. काठे त्यांचे मोठे मोठे हे असतात काठे आणि त्याला पुढे पाते जोडलेले, तर ते हलवायचं असतं त्यांना सतत. तर ते हलवताना त्यांना ते
कण डोळ्यात जाऊ शकतात किंवा त्याचं जे रिफ्लेक्शन आहे त्या रिफ्लेक्शनचं, कारण हे मिठाचे खडे म्हणजे काय, स्फटिकच असतात. तर त्याच्यावर जेव्हा ऊन पडतं तर ते रिफ्लेक्ट होतं त्याच्यामुळे त्याचा डोळ्यांना त्रास होऊ शकतो. दुसरी गोष्ट, नेहमी मिठाच्या याच्यात काम केल्यामुळे अंगाला अशी खाज येते, त्वचा हुळहुळी होते. आपल्याला बघा, जर मीठ लागल्यासारखं हाताला तर ते सुद्धा आपल्याला त्रासदायक होतं ना. हे लोक तर मिठागरात काम करत असतात, त्यांना किती त्रास होत असेल. तर असे हे मिठागरात काम करणारे जे लोक आहेत त्यांना प्रचंड त्रास होतो. म्हणजे एक जस्ट मी हे सांगितलं, हे आपल्या पोर्शनमध्ये नाही आहे, पण मी तो लेख वाचलेला होता तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं की बापरे, यांना इतका त्रास होतो आणि आपल्याला कधी लक्षात पण नाही आलं. आपण बसाबस मीठ वापरतो, ताटात वाढून घेतलं, टाकलं, नाही आवडलं किंवा नाही लागलं तर फेकून द्यायचं. आपण किती मीठ वाया घालवतो. तर असं नाही झालं पाहिजे. प्रत्येक गोष्टीला एक किंमत असते. जसं शेतकरी शेतात राबत असतो आणि म्हणून आपल्याला पोटभर खायला प्यायला मिळत असतं, तसा हा मिठागरात राबणारा पण माणूस असतो की ज्याच्या त्रासामुळे तो त्रास सहन करतो आणि म्हणून आपल्याला मीठ मिळू शकतं. आणि मीठ पण आपल्या म्हणजे शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढंच खाल्लं पाहिजे, जास्त प्रमाणातही त्याचा त्रास होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. जाता जाता आपण माहीत करून घ्यायचं आणि लक्षात ठेवायचं. तर मिठागरामध्ये पाणी साठवून त्याचं मीठ तयार करण्यासाठी उपयोग होतो. भरती ओटीच्या क्रियेमुळे वीज निर्माण होते. आता आपण जलविद्युत केंद्र तुम्हाला माहिती आहे, नाव माहिती आहे, तुम्ही बघितलं नाही आहे, पण पाण्यापासून वीज निर्माण करणं हे जसं आहे, नदीतल्या पाण्यापासून वीज तयार केली जाते, तसंच हे जे काय आहे हे समुद्राच्या लाटा ज्या आहेत त्या लाटांपासून वीज निर्माण केली जाते. तर समुद्राच्या लाटा ज्या असतात ना त्या जोरात असतात, त्यांच्यामध्ये खूप ऊर्जा असते, खूप एनर्जी असते आणि त्याचा वापर करून वीज निर्माण केली जाते. भरती ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तीला, म्हणजे आतापर्यंत आपण काय केलं की भरती ओहोटीचे फायदे काय काय ते बघितले, पण त्याच्यामध्ये नुकसान हे एक आहे की ज्यांना भरती ओहोटीची वेळ माहीत नाही त्यांना मात्र तिथे गेल्यानंतर नुकसान होऊ शकतं. की मला माहिती नाही, समजा भरती कधी येते आणि ओहोटी कधी येते, मला फक्त पोहायला आवडतं आणि मी गेले तर मला त्रास होऊ शकतो की माझ्या जीवाशी खेळ होऊ शकतो. तो भरती ओहोटीमुळे तीव्राची वने आणि किनारी भागातील जैवविविधता यांचा विकास आणि जतन होतं आणि त्याच्यामुळे समुद्राच्या जवळपास जे जंगल असेल, जे प्राणी असतील त्यांचं जतन होतं की त्यांना जसं आवश्यक वातावरण आहे, आवश्यक भौगोलिक वातावरण आहे, पाणी आहे किंवा जमिनीचा ओलावा आहे, ह्या सगळ्या गोष्टी मिळतात आणि त्यामुळे त्यांचं जतन होतं. तर हे झालं भरती ओहोटीचे परिणाम कोणते ते. आता पुढचं आहे, भरतीची वेळ रोज रोज बदलते. का बरं बदलते, तर ते काय कारण काय ते बघूया. याच्यासाठी सुद्धा ही जी आकृती आहे ही तुम्हाला बारकाईनं बघावी लागेल. आत्ता मी तुम्हाला इथे आकृती दाखवली तर तुम्हाला ती नीट कळणार नाही, दिसणार नाही, म्हणून तुम्ही जेव्हा मी सांगते ते ऐकून घ्या आणि तुमची आकृती आहे त्याचा आणि माझ्या बोलण्याचा एकत्र संबंध जोडायचा, म्हणजे तुम्हाला ती पूर्ण कळेल. भरती ओहोटीची प्रक्रिया सातत्याने घडत असते. भरतीची कमाल मर्यादा गाठल्यानंतर ओहोटीची सुरुवात होते, तसेच पूर्ण ओहोटी झाल्यानंतर भरतीची सुरुवात होते. पुढील विवेचनात वेळ सांगताना कमाल मर्यादेची वेळ सांगितली आहे हे लक्षात घ्या. आकृती 3.9 मध्ये भरतीची वेळ रोज का बदलते हे तुमच्या लक्षात येईल. आकृतीत पृथ्वीवरील क हा बिंदू चंद्रासमोर आल्याने तेथे भरती होईल. आता तुम्ही इथे नीट बघितलं तर क हा बिंदू चंद्राच्या समोर आहे, त्यामुळे इथे काय येणार, भरती, म्हणजे पाणी समुद्राच्या किनाऱ्याच्या दिशेने येणार. ड हा बिंदू पृथ्वीवरील क बिंदूच्या प्रतिपादी स्थानावर, म्हणजे काय, याच्या कच्या विरुद्ध दिशेला ड आहे, बरोबर. आणि मागच्या पानावर आपण बघितलंच की जिथे भरती आली आहे त्याच्या विरुद्ध दिशेला पुन्हा भरती येते, म्हणजे त्या दिशेला पण विरुद्ध दिशेला पण भरती येते, म्हणून क ला जर भरती आली तर डच्या ठिकाणी पण भरती येणार. आता क हा बिंदू ड ह्या ठिकाणी 12 तासानंतर येईल, म्हणजे 180 अंश, तो पुन्हा मूळ जागी 24 तासानंतर म्हणजे 360 अंश असा जाईल. म्हणजे हा क बिंदू आहे, हा क बिंदू 12 तासानंतर इथे येईल
आणि पुन्हा इकडे यायला तिला पुन्हा 12 तास लागतील. म्हणजेच काय, जर हा 0° रेखावृत्त असेल आणि हा 180° रेखावृत्त असेल तर पृथ्वीचं परिवलन होत 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 याला इकडे यायला किंवा इकडून पुन्हा इकडे यायला जो वेळ लागेल तो त्यांनी सांगितला आहे. आणि तितके अंश रेखांश त्यांनी ते अंतर त्यांचं पार करता येईल. याच प्रकारचा बदल ड या प्रतिपादित बिंदूबाबतही घडेल. आणि जसं क च्या बाबतीत क ला इथून इकडे यायला आणि इथून इकडे यायला, म्हणजे क ला ह्या भागातून इकडे यायला, म्हणजे पृथ्वी अशी समजा क इथे आहे तर त्याला असं 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 फिरत इकडे यायला किंवा इथून पुन्हा इकडे यायला हा जो वेळ लागेल, तसा सेम ड ला पण इथून म्हणजे मागे आहे तो इकडनं इथे यायला किंवा इथून पुन्हा इकडे यायला सारखाच वेळ लागेल. मग आणि ड तिथे आला तरी भरती येणार, क आला तरी भरती येणार, असं दोन्ही ठिकाणी भरती येत असणार. कारण या दरम्यान 12 तास चंद्र देखील पुढे गेलेला असतो. म्हणजे नुसती पृथ्वीचं परिवलन होतं असं नाही, तर चंद्राचं पण परिवलन होतं. त्यामुळे चंद्र पण पुढे 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 जातो. म्हणजे तो 12 तासांनी तो पण पुढे गेलेला असो, पुन्हा 12 तासांनी तो पण इथे आलेला असतो. आणि त्यामुळेच थोडासा पुढे म्हणजे 6:15 हे जे काही आपण पृथ्वीवरती शिकलेलं भूगोलामध्ये आधी रेखावृत्त, अक्षवृत्त आणि मग इथून इथे जाण्यासाठी किती वेळ लागतो, तर ते जे अंश आणि मिनिट हे घड्याळाचा पण आणि त्याचा रेखावृत्तांचा, अक्षवृत्तांचा आणि घड्याळाचा असा संबंध आपण जोडून मागे शिकलेलो आहे ते. त्याच्यामुळे ते बोलताना इथे काय बोलणार की चंद्र देखील थोडा पुढे गेला आहे, सुमारे 6:15 6:15 गेलेला असेल. म्हणून ड बिंदू चंद्रासमोर येण्यास म्हणजे 25 मिनटं जास्त लागतील. आणि म्हणून तो ड बिंदू चंद्राच्या समोर यायला, म्हणजे हा बिंदू पुन्हा इथे समोर यायला त्याला 25 मिनटं जास्त लागेल. वेळ 25 मिनटं जास्त लागेल. 12 तास 25 मिनटानंतर ड हा बिंदू चंद्रासमोर आल्याने तेथे भरती येईल. त्याच वेळी क हा बिंदू डच्या विरुद्ध जाईल. म्हणजे जेव्हा ड हा बिंदू इथे येईल, चंद्र पण असा फिरून पुन्हा इथे येईल, तर चंद्र इथे येईल तेव्हा हा ड बिंदू इथे येईल तेव्हा त्याला 25 मिनटं जास्त लागलेले असतील. पण ड जेव्हा इथे येईल तेव्हा हा क इकडे गेलेला असेल. म्हणजे पुन्हा चंद्र डच्या इथे भरती येईल आणि कच्या इथे पण भरती येईल. किनारी भागात दिवसातून 24 तासातून साधारण 2 वेळा भरती आणि 2 वेळा ओहोटी येते. 2 भरतीच्या वेळातील अंतर 12 तास 25 मिनटं असतं. म्हणजे पूर्ण 24 तासामध्ये 2 वेळा भरती आणि 2 वेळा ओहोटी. म्हणजे पाणी जे आहे ते पुढे भरती, पाणी आत ते ओहोटी. तर हे 2 वेळा होतं 24 तासात. पूर्ण 24 तास वेळ असतो की नाही दिवस. एक दिवस म्हणजे किती 24 तास. मग ह्या 24 तासात 2 वेळा भरती आणि 2 वेळा ओहोटी होत असते. आता त्यांनी सांगितलं इथे हे करून पहा. म्हणजे त्यांना हा जो पुढचा लाटांचा टॉपिक घ्यायचा आहे त्याच्या आधी त्यांनी तुम्हाला एक प्रयोग करून बघायला सांगितलं आहे की हे करून पहा. पसरट डिशमध्ये पाणी घ्यायचं, असं पाणी घ्यायचं आणि याच्यामध्ये फुंकर मारायची. स्थिर ठेवायचं. ॲक्च्युली मी टेबलवर वगैरे ठेवायला पाहिजे, पण मी जर त्याच्यावर ठेवलं तर तुम्हाला दिसणार नाही आहे. मी स्थिर करण्याचा प्रयत्न करते. काय होतंय, लाटा निर्माण होतात. ते दिसल्या तुम्हाला. इकडनं फुंकर मारली की अशा लाटा पुढे जातात. म्हणजे काय होतंय, तर हवा आपण फुंकर मारतो म्हणजे काय, हवा त्यावर टाकतो किंवा हवेचा जोर देतो. आणि हवेचा जोर जेव्हा पाण्यावर पडतो तेव्हा त्याच्यामध्ये लाटा निर्माण होतात. म्हणजे ते पाणी काय करतं, हवा जी आहे त्याची ऊर्जा त्या पाण्याला देऊन त्याच्यामध्ये त्या लाटा निर्माण होतात आणि ते पुढे पुढे सरकतात. आलं लक्षात. तर हे झालेलं असतं. भांड्याला ते त्यांनी इथे काय काय करायचं ते सांगितले, ते तुम्ही घरी करून बघा. आता मी तुम्हाला करून दाखवलं.
आता लाटा, गरम चहा किंवा दूध पिताना त्यावर फुंकर मारली की तुम्हाला लहरी येताना दिसत. आपण जेव्हा चहा पितो किंवा गरम दूध पितो तेव्हा काय होतात, लहरी येतात. मग या लहरी म्हणजे काय असतं, तर वाऱ्याकडून मिळणाऱ्या ऊर्जेने पाणी गतिमान किंवा प्रवाही होते आणि वाऱ्यामुळे सागर जल ढकलले जाते आणि पाण्यावर तरंग निर्माण होतात, त्याला लाटा असं म्हणतात. आता ह्या झाल्या आपल्या चहामधल्या बशीमधल्या पाण्यामधल्या लाटा. पण समुद्रामध्ये पण काय होतं की वारा जो असतो, वारा वाहताना त्या म्हणजे समुद्रातल्या पाण्याला, सागर जलाला ऊर्जा देतो आणि ऊर्जा दिल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये लाटा निर्माण होतात आणि ते पुढे पुढे पाणी जात असतं. लाटांमुळे सागराचे पाणी वर खाली किंवा किंचित मागे पुढे, वर खाली होतं किंवा मागे पुढे असं होत असतं. तर या लाटा त्यांच्या सामावलेली ऊर्जा किनाऱ्यापर्यंत घेऊन येतात आणि उथळ किनारी भागात येऊन फुटतात. म्हणजे तुम्ही बघितलं असेल मागून, तुम्ही समुद्र बघितलाय का, समुद्र बघितलाय, तर समुद्र जर नीट बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की मागून येताना मोठी मोठी लाट असते आणि पुढे आली की फुटून जाते. म्हणजे मागे जर बघितलं तर आपण जर त्या लाटेत गेलो ना, ते आपल्याला ढकलून देतं पाणी, इतकं त्याच्यात जोर असतो आणि ते ढकलून देतं आणि पुढे येऊन ते खाली हे होतं. म्हणजे जर तुम्ही पाण्यामध्ये, समुद्रामध्ये पुढे 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 गेलात तर तुम्ही ढकलले जाल, पण खाली अगदी जिथे सागर किनारा आहे तिथपर्यंत आलं तर ते पाणी हळू येऊन तुमच्या पायावर पडेल, बाकी काही तुम्ही पडणार नाही खाली. पण तुम्ही जर आत गेलात तर त्या सागर लाटांमध्ये एवढा जोर असतो, तुम्ही खाली ढकलले जाऊ शकता, तुम्ही पडले जाऊ शकता. समजलं? सागराच्या पृष्ठभागावर लहान मोठ्या लाटा सतत निर्माण होत असतात. लाटांची निर्मिती ही सुद्धा नैसर्गिक आणि नियमितपणे घडणारी प्रक्रिया आहे. तर हे सतत चालू असतं. आता ह्या लाटांची रचना कशी असते, वाऱ्यामुळे सागरी जल उचलले जाते. आता वारा जो असतो, वारा आला की कोणती गोष्ट उचलली जाते. आता समजा मी ओढणी आहे, इकडनं हवा आली तर काय होईल, असं उडेल की नाही. म्हणजेच काय की खाली पडलेलं ते वर उचललं जातं. म्हणजे कोणतीही गोष्ट, इवन झाडाचं पान जे असेल, झाडाचं पान खाली पडले, पण वारा आला तर काय होतं, ते उचललं जातं आणि मग दुसरीकडे पडतं. तर तसंच जे सागराचं पाणी जे शांत आहे, तर शांत म्हणजे तसं प्रवाही आहे, पण नदीचं पाणी कसं पुढे 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 जातं, तसं समुद्राचं पाणी त्याच भागात पुढे जात असतं, मागे येत असतं, पुढे जात असतं, मागे येत असतं. तर असं जे पाणी हे असतं, तर जेव्हा वारा जो येतो, तो वारा काय करतो, त्या पाण्याला उचलतो आणि त्याचे मग लाटेत रूपांतर होतं आणि उचललं जातं आणि त्याचा समोर खोलगट भाग, म्हणजे असं उचललं तर इकडे खोल भाग, कारण एवढं पाणी वर उचललं, मग इथे खोल, पुन्हा वर उचललं, पुन्हा खोल, तर जो खोलगट भाग असतो तो त्याला द्रोणी म्हणतात आणि जो वर उचलला जातो त्याला शीर्ष म्हणतात. मग लाट कशी असते, अशी. तर जो भाग वर असतो त्याला शीर्ष आणि जो खाली असतो त्याला द्रोणी असं म्हणतात. तर अशा पद्धतीने इथे लाटाच्या रचनेचं चित्र दिलेलं आहे, याचा पण तुम्ही सराव करायचा आहे. तर अशा प्रकारे शीर्ष आणि द्रोणी यांच्यामधील उभे अंतर लाटेची उंची असते. म्हणजे शीर्ष आणि द्रोणी, तर हे जे काही अंतर आहे, ही म्हणजे त्या लाटेची उंची. मग ही नॉर्मल उंची असते की जेव्हा आपलं पौर्णिमा अमावस्येला जेव्हा ती भरती येते तेव्हा ती उंची इट इज कॉमन. म्हणजे कधी ती खूप काही ती त्रासदायक नसते. म्हणजे नुकसान होऊ शकतं की आपण जर फारच आत समुद्रात गेलो तर आपल्याला वाहून नेऊ शकते, पण अशी ती काही खूप हानिकारक नसते. इट्स नॅचरल थिंग, त्यामुळे ती खूप काही हानिकारक नसते. पण नंतरच्या भागात आपण बघणार आहोत तेव्हा ती द्रोणी आणि शीर्ष याच्यातली जी उंची आहे, लाटेची उंची, ती खूप मोठी जेव्हा होते तेव्हा काय होते नंतर आपण बघणार आहोत. तर लाटांची गती,
सागरी किनाऱ्यालगत उभे राहून पाहिल्यास लाटा किनाऱ्याकडे येताना दिसतात. एखादी तरंगणारी वस्तू जर समुद्रात लांबवर टाकली तर ती वस्तू लाटेबरोबर तेथेच वरखाली होत राहते, ती किनाऱ्याकडे येत नाही. याचा अर्थ लाटेतील पाणी पुढे येत नाही, म्हणजेच लाटेच्या पाण्याचे वहन न होता पाण्यातील ऊर्जेचे वहन होतं. आता हे कसं होतं बघा. जर आपण समुद्रकिनारी बघितलं, खूप लांबपर्यंत बघितलं, तर आपल्याला काय दिसतं की असं 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 होतंय आणि लाटा अशा पुढे पुढे आल्या. आपल्याला काय वाटतं की तिकडचं जे पाणी आहे ते पाणी पुढे पुढे आलं, पण तसं होत नाही. कारण काय, समजा आपण मोठा बॉल वगैरे असं लांब टाकून दिला, समुद्रात आत फेकला, खूप जोरात फेकला, तर तो बॉल पुन्हा बाहेर येत नाही. तो तिथेच असा 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 हालत राहतो त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर. म्हणजेच काय होतं की ह्या समुद्राच्या लाटांबरोबर ते पाणी पुढे येत नाही, तर फक्त ऊर्जा पुढे येते. मग ऊर्जा पुढे येते म्हणजे काय? तर जी वाऱ्याने त्या लाटेला ऊर्जा दिली आहे, ती ऊर्जा ती लाट दुसऱ्या लाटेला देते, ती ऊर्जा ती लाट तिसऱ्या लाटेला देते. अशा प्रकारे करत ती ऊर्जा जेव्हा किनाऱ्याच्या जवळ येते तेव्हा ती शून्य झालेली असते. म्हणजे तिच्यातली जी क्षमता आहे ती कमी झालेली असते, म्हणून मग ती लाट तिथे येऊन फुटून जाते. उदाहरण एक सांगते मी तुम्हाला. तुम्ही सायकल स्टँड बघितलंय? सायकल 1 2 3 4 5 6 अशा ओळीत लावलेल्या आहे. आणि तुम्ही काय करायचं, तुम्हाला सायकल पाडायची आहे तर सगळ्या सायकल पाडायला जायचं नाही. ही एक शेवटची सायकल असेल ना, तिला धक्का द्यायचा. काय होतं, तिला धक्का दिल्याबरोबर सगळ्या सायकल पडतात. काय झालं, तुम्ही सगळ्या सायकली पाडल्या का? नाही. तर तुम्ही फक्त एका सायकलला जी तुमच्या हातात जी ऊर्जा होती ती दिली. ती दिल्यावर तिने काय केलं, दुसरीला, तिसरीला, असं करत करत सगळ्या सायकल पडल्या. सेम तसं लाटांचं असतं की वाऱ्याने दिलेली ऊर्जा पहिल्या लाटेला, म्हणजे पहिल्या ठिकाणी जे दिलंय ते पास करत 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 ती ऊर्जा किनाऱ्यापर्यंत येते. लाटेच्या थ्रू पाणी समुद्राचं किनाऱ्यापर्यंत येत नाही. पाण्याचं वहन होत नाही, ऊर्जेचं वहन होतं. इथपर्यंत समजलं? आता मी जे तुम्हाला म्हटलेलं की ऊर्जेची शीर्ष आणि द्रोणी ह्याची जी लांबी उंची आहे, ती उंची म्हणजे लाटेची उंची. पण सुनामी शब्द ऐकलाय तुम्ही? सुनामी म्हणजे प्रचंड उंच लाटा, प्रचंड उंच लाटा. पण त्या कशा काय होणार? एवढा मोठ्या प्रमाणात वारा नाही आलेला. तर जेव्हा समुद्राच्या तळाशी, समुद्र असतो की नाही, त्याच्या आत खोल जमीन असते. समुद्राच्या आत खोल जमीन असते, डोंगर असतात, सगळं असतं. मग जेव्हा समुद्राच्या आत खोल भूकंप होतो किंवा ज्वालामुखी होतो, ज्वालामुखी म्हणजे काय, जमीन फाटते आणि पृथ्वीच्या आत जो लाव्हारस उकळत असतो तो बाहेर येतो. आलेलं असतं. म्हणजे जमीन फाटते किंवा ज्वालामुखी होतो, तेव्हा त्या सगळ्या पाण्यामध्ये काहीतरी हालचाली निर्माण होतात, प्रचंड ऊर्जा निर्माण होते. आणि जी प्रचंड ऊर्जा निर्माण होते ती त्या पाण्याला ती ऊर्जा दिली जाते आणि त्यामुळे त्याच्यात इतका जोर येतो की त्याच्या प्रचंड लाटा निर्माण होतात. इतक्या प्रचंड लाटा निर्माण होतात की समुद्र किनाऱ्याच्या जवळजवळ जे गावं असतील, गावं उद्ध्वस्त होतात. मोठ्या मोठ्या बिल्डिंग पडून जातात, घरं पडून जातात, माणसं वाहून जातात, काही राहत नाही. म्हणजे अक्षरशः खूप मोठं नुकसान होतं. म्हणजे आर्थिक जीवितहानी, वित्तहानी हे सगळं होतं. आणि ही गोष्ट घडलेली आहे 2004 साली. तर ती तारीख किती होती? 26 नोव्हेंबर 2004. त्यावेळी कुठे झालेला? इंडोनेशियामध्ये तसा हे झालं. म्हणजे इंडोनेशियामध्ये जो समुद्राच्या आत जे काही हालचाल झाली किंवा भूकंप झाला त्याचा परिणाम भारत, इंडोनेशिया, थायलंड, श्रीलंका आणि असे आणखी देश, त्या सगळ्या देशांमध्ये जवळपास 14 देश अफेक्ट झाले होते. कारण समुद्र किनाऱ्याच्या जवळचे जे असतील, इंडोनेशिया, तुमच्या लक्षात येतं आहे की भारताचा नकाशा, आणि भारताच्या नकाशात खाली आहे श्रीलंका, इकडे ह्या भागामध्ये आहे
इंडोनेशिया. तर इंडोनेशियाकडनं इंडोनेशिया, थायलंड, श्रीलंका, भारत हे जवळजवळ आहेत आणि याच्या आजूबाजूला जे देश आहेत त्या सगळ्या देशांना ह्याचा म्हणजे नुकसान भोगावं लागलं होतं. इतकी मोठी ती सुनामी आलेली होती. तर आता पुढे आपण वाचूया. लाटेच्या निर्मितीचं मुख्य कारण आहे वारा, पण काही वेळा सागर तळाशी होणारे भूकंप आणि ज्वालामुखीमुळे देखील लाटा निर्माण होतात. उथळ किनारी भागात या लाटांची उंची प्रचंड असते, अत्यंत विध्वंसक असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. अशा लाटांना सुनामी असं म्हणतात. 26 डिसेंबर 2004 साली सुमात्रा या इंडोनेशियातील बेटाजवळ झालेल्या भूकंपामुळे प्रचंड सुनामी लाटा निर्माण झाल्या होत्या. त्यांचा तडाखा भारताचा पूर्व किनारा, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड आणि अशा 14 देशांना बसला होता. लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या भूभागांची झीज होते, तर उपसागरासारख्या सुरक्षित भागात वाळूचे संचयन होऊन पुळण तयार होते. तर समजलं सुनामीचं. आता इथे पुढे त्यांनी सांगितलं की पुळण तयार होते. पुळण म्हणजेच काय? बीच. जिथे समुद्रातली वाळू साचून साचून असा सपाट भाग तयार होतो त्याला पुळण किंवा बीच असं म्हणतात आणि मग ते बीच लोक फिरण्यासाठी वगैरे वापरतात. आता पुढचं त्यांनी एक दिलेलं आहे की सागर सानिध्य असलेल्या प्रदेशात भूकंप झाल्यास किनारी भागात सुनामीचा धोका निर्माण होतो. अशावेळी किनारी भागापासून दूर जाणे किंवा समुद्र सपाटीपासून उंचावर जाण्याची काळजी घ्यावी, त्यामुळे जीवितहानी टाळता येते. जर भूकंप जमिनीवर पण होतो, माहिती आहे तुम्हाला. तर जेव्हा समुद्राच्या जवळपास कुठे जमिनीवर भूकंप झालेला असेल तेव्हा त्या लोकांनी शक्य तितकं त्या समुद्राच्या एरियापासून लांब जायचं किंवा डोंगराळ भागात उंच, म्हणजे डोंगर असेल अशा ठिकाणी उंच ठिकाणी जाऊन थांबायचं. म्हणजे सुनामीचा धोका, कारण जर इथेच भूकंप झाला आहे तर समुद्रामध्ये ते होऊ शकतं, होईलच असं पण नाही पण होऊ शकतं. मग जर असं होऊ शकतं हे आपल्याला कळतं आहे तर मग आपण आपला जीव वाचवणं केव्हाही चांगलं. म्हणून मग अशा लोकांनी तो म्हणजे ते ठिकाण सोडून दुसरीकडे जायचं, सुरक्षित ठिकाणी जायचं किंवा डोंगर उंचावर असेल अशा ठिकाणी उंच ठिकाणी जाऊन थांबायचं, म्हणजे स्वतःचा जीव वाचवू शकतो. पुढचं त्यांनी दिले, सागरी किनारी फिरताना किंवा पाण्यात खेळताना भरती ओहोटीच्या वेळांची पुरेशी काळजी घेतली पाहिजे, अन्यथा गंभीर दुर्घटना घडू शकतात. तसेच त्या वेळा माहीत करून घेण्यासाठी दिवसांची तिथी माहीत असणं गरजेचं आहे. तिथीचा पाऊणपट केला की पूर्ण भरती असण्याची वेळ असते. आता त्यांनी काय सांगितलं की जर तुम्हाला समुद्रकिनारी फिरायचं असेल तर तुम्हाला तिथी माहीत पाहिजे. आपल्याला तिथी माहिती आहेत ना, म्हणजे प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी माहिती आहे ना, सगळ्यांना लक्षात आहेत. तर तिथीच्या त्यांनी सांगितले तिथीच्या पाऊणपट केला की भरतीची पूर्ण भरतीची वेळ असते. म्हणजे पाऊणपट केला तर पूर्ण भरती म्हणजे काय, जास्त मोठ्या प्रमाणात ते भरती येणार असते. उदाहरणार्थ तुम्ही चतुर्थीच्या दिवशी तिथे समुद्रकिनारी आहात. चतुर्थी म्हणजे चौथा दिवस आणि त्याचा पाऊणपट म्हणजे 3. चतुर्थी म्हणजे चौथा दिवस आणि त्याचा पाऊणपट, पाऊण म्हणजे काय, एवढा भाग, थोडासा भाग. पूर्ण पोळीचा पाऊण म्हणजे काय, जर पोळी असते की नाही पूर्ण पोळी, त्याचे एक म्हणजे आपण 4 भाग करतो अशा मोडून, बरोबर 4 भाग करतो, त्या 4तले 3 भाग म्हणजे पाऊण भाग. मग चतुर्थी म्हणजे 4, मग 4तले 3 भाग म्हणजे पाऊण. मग जेव्हा चतुर्थीच्या दिवशी तुम्ही तिथे सागरकिनारी असाल तर त्या दिवशी 3 वाजता दुपारी आणि पहाटे 3 वाजता, 12 तासानंतर म्हणजे पहाटे 3 वाजता, दुपारी 3 वाजता, दुपारी 3 वाजता. आणि आपण सगळेजण रात्री झोपतो की नाही, तेव्हा रात्री पण 3 वाजतात ना, तेव्हा एकदा भरती येते आणि दुपारी आपण जेवण झाल्यानंतर 3 वाजतात तेव्हा एकदा भरती येते. असं उदाहरण त्यांनी चतुर्थीच्या दिवसाचं दिलेलं आहे. मग ह्याचप्रमाणे तुम्ही जर तिथी लक्षात ठेवली तर त्या तिथीनुसार ते तिथीचा पाऊणपट करायचा आणि त्यावेळी तिथे भरती येणारे, पूर्ण भरती येणारे हे आपण लक्षात ठेवायचं. तर अशा पद्धतीने हे संपलं आहे. आता हा
उदाहरण म्हणजे हे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यासाठी आधी धडा नीट वाचा, व्हिडिओ एकदा दोनदा बघा, धडा नीट वाचा आणि मग व्यवसाय पूर्ण करायचे. हां, समजलं? नमस्ते.